शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित कामासाठी नागेवाडी येथे ड्रोन सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले। काल झालेल्या ड्रोन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्याचा दावा करण्यात आला होता। त्यानंतर आज बुधवारी पहाटेपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात ड्रोन सर्वेक्षणासाठी पथक नागेवाडीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 5 वाजल्यापासून पोलीस फौजफाटा, अतिरिक्त पोलीस कुमक आणि ड्रोन सर्वेक्षण पथक नागेवाडी परिसरात पोहोचले। या पार्श्वभूमीवर परिसरात खबरदारीचं वातावरण असून शेतकरी आणि ग्रामस्थांनी तीव्र संघर्ष करण्यासाठी टोकाची पावले उचलल्याचं दिसून येते। शेतकरी हातात रॉकेल आणि पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहन करण्यासाठी सज्ज असल्याचं चित्र दिसून येते। दरम्यान शक्तिपीठ महामार्ग संघर्षाशी संबंधित कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक लाड यांनी नागेवाडी आणि परिसरातील सदस्यांना तातडीने नागेवाडीत पोहोचून ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करण्याचं आवाहन केल्याचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होतोय। मात्र या घडामोडींबाबत प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाहीये। दरम्यान विटा पोलिसांची पहाटेची कारवाई ही हुकुमशाही असल्याचा आरोप ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सरकारवर केलाय। त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय। शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित ड्रोन सर्व्हेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास शेकडो पोलिसांचा बंदोबस्त नागेवाडी परिसरात तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडीनंतर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सरकारवर हुकुमशाही पद्धतीने कारवाई करण्याचा आरोप केलाय। ही लोकशाही आहे की हुकुमशाही? सरकारकडे पोलिसांची सेना असेल तर शेतकऱ्यांकडे सरकारची तुफान सेना आहे असं विधान केलंय। तसेच शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवावा असं आवाहन त्यांनी केले। दरम्यान ड्रोन सर्व्हे आणि पोलीस बंदोबस्तामुळे नागेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासनाकडून मात्र या कारवाईबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही। त्यांची हुकुमशाही आज पहाटे 5 वाजताची वेळ, खऱ्या अर्थानं नागेवाडी गावामध्ये कालचा ड्रोन सर्वे हाणून पाडल्यानंतर पहाटे 5 वाजता पोलीस पथक त्या ठिकाणी तैवान झालेलं आहे, रवाना झालेलं आहे। खरं तर सांगायला मला लाज वाटते की पहाटे 5 वाजता पोलीस जातात आणि मी ज्या ठिकाणी हॉस्पिटलला ॲडमिट आहे त्या ठिकाणी पोलीस मला शोधण्यासाठी माझा तपास करतात। म्हणून ज्या ठिकाणी मी ॲडमिट होतो त्या ठिकाणावरून मी वेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आलेलो आहे। परंतु नागेवाडीतल्या प्रत्येक सदस्यांच्या बरोबर आपण सर्वांनी संघर्ष समितीच्या सदस्यांनी संपर्कात राहून पलूस तालुका, कडेगाव तालुका, वाळवा तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी खानापूर तालुक्याकडे तात्काळ धाव घ्यावी, त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावावं। हा ड्रोन सर्वे त्या ठिकाणी होऊन दिला जाणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घ्यावी लागेल। लोकशाहीमध्ये शेतकऱ्यांचे हक्क मागण्याचा शेतकऱ्यांना अधिकार असताना खऱ्या अर्थानं तुम्ही पहाटे 5 वाजता जाऊन नक्की काय सिद्ध करणार आहे? तुमच्या जेलच्या जागा कमी पडतील। या ठिकाणी अटकेची भीती घालू नका। आम्ही तुफान सेनेचे वारसदार आहोत, त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी, त्यांच्या संघर्षासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आम्हाला आमचा वारसा आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या कायद्याची भाषा दाखवाल तर आम्हाला माणुसकीची भाषा दाखवून शेतकऱ्यांचं हित कसं जपायचं हे आमच्या रक्तात आहे। अटकेची भीती घालू नका, शेतकऱ्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करू नका, रस्त्यावरती पाय ठेवायला जागा उरणार नाही इतकी माणसं आम्ही उभा करू। त्यामुळं आत्ता जे काय चाललंय, माझ्या बाबतीत जे काय आता घडतंय ते तुम्हाला या निमित्तानं मी सांगतोय। वेळ सकाळी पहाटे 5ची, या 5 वाजल्यापासून आम्ही सतर्क आहोत। आत्ता सकाळी एका ठिकाणी सुरक्षित आहोत। आम्ही ज्या ठिकाणी ॲडमिट होतो त्या ठिकाणी पोलीस बांधव या ठिकाणी येऊन आम्हाला सुद्धा या आंदोलनाला पुढे येऊ नये यासाठी रोखण्यासाठी प्रयत्न करतायत। त्यामुळं जे ॲक्टिव्ह सदस्य आहेत त्यांनी तात्काळ नागेवाडीकडे जाऊन जी काही पोलिसांची अमानवी चालू आहे, ज्या ठिकाणी ड्रोन सर्वे चालू आहे नागेवाडीमध्ये, तो हाणून पाडावा। आणि पोलिसांनाही मी सांगतोय, प्रशासनालाही सांगतोय की आपण ह्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं असं दबाव तंत्र वापरून लोकांच्यावरती अन्याय करण्याचं काम जे आहे ते थांबवावं। एका बाजूला कायदा सुव्यवस्था बिघडत आहे, गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे, चोऱ्यामाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे, तिकडं तुम्ही बघा ना। मग ज्या ठिकाणी शेतकरी न्याय हक्क मागतोय त्या ठिकाणी तुम्ही कशाला शेतकऱ्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करताय? न्यायाचा आणि कायद्याचा धाग जिथं गरज आहे त्या ठिकाणी वापरावा, परंतु अशा पद्धतीची जबरदस्ती करून शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करू नये। तात्काळ नागेवाडी आणि खानापूर तालुक्यातल्या गावामध्ये जो ड्रोन सर्वे पाठीपासून चालू आहे, पिंजरा गाड्या 2 त्या ठिकाणी आहेत, अनेक पोलीस बांधव आहेत, त्या सर्व पोलिसांना रोखून आपणाला लोकशाही पद्धतीनं
या सर्व आंदोलनाचा सामना करायचा आहे. कोणताही अनुसूचित प्रकार न घडता अगदी शांततेनं विनंती करून हा ड्रोन सर्वे हाणून पाडण्यासाठी सर्वांनी नागेवाडी येथे जमावं तात्काळ एवढी विनंती करतोय. धन्यवाद.